नमस्कार. आज आपण औंध जवळील म्हणजे औंध गावच्या हद्दीमध्ये असलेल्या ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. ज्योतिबाचं मंदिर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल. ज्योतिबाचं मंदिर हे यमाईसारख्याच एका डोंगरावर वसलेलं आहे. अतिशय सुंदर आणि निसर्ग संपन्न असे मंदिर आज तुम्हाला दाखवणार आहोत. प्राचीन काळामध्ये स्वयंभू असणारं हे मंदिर अतिशय सुंदर आहे, निसर्गामध्ये आहे. आपण जर यमाईच्या दर्शनाला आला तर नक्की इथं भेट द्या, कारण निसर्ग संपन्न आहे. डोंगरावर उंचावर आहे. उंच डोंगरावर औंधजवळ आणि जायगाव तसेच वरोड रस्त्यावर हे उंच डोंगर आपल्याला लक्षात येतात. या उंच डोंगरावर एक मंदिर आहे. या मंदिराच्या शोधात आम्ही आज सकाळी बाहेर पडलो. जसं उंच जावं तसं तीव्र उतार आणि तीव्र चढ आम्हाला दिसत होता. त्यामुळे गाडी आम्ही सावकाश नेऊन मंदिरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. डोंगरावर अनेक प्रकारची झाडं आहेत. तसेच अनेक झाडे आपण लावू शकतो आणि ती वाढवू शकतो. त्यामुळे इथला निसर्ग अजूनही सुंदर दिसेल. निसर्ग संपन्न अशा डोंगरावर आम्ही निघालेलो होतो. मंदिराचा शोध घेणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं काम होतं. आज आम्ही तुम्हाला ज्योतिबाचं मंदिर दाखवणार आहोत. जायगाव औंध यांचं आराध्य दैवत असणारं आणि एक महत्त्वाचं देवस्थान असणारं हे मंदिर दोन्ही गावच्या सीमेवर वसलेलं आहे आणि उंच डोंगरावर वसलेलं आहे. शेजारी अनेक प्रकारच्या पवनचक्क्या लावलेल्या आहेत. उंच डोंगरावर गेल्यानंतर दगडाचं बांधकाम असलेलं एक सुंदर असं एक मंदिर दिसलं. सकाळचं वातावरण असल्यामुळं मंदिरामध्ये सहसा कोणी नव्हतं आणि मंदिर बंदही होतं. त्यामुळं आम्ही दरवाजाच्या एका कोपऱ्यातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मंदिरातला आतला गाभारा. गाभाऱ्यामध्ये आम्ही ज्यावेळी कॅमेरा ठेवला तेव्हा अतिशय सुंदर असं रूप आम्हाला ज्योतिबाचं दिसलं. दगडी बांधकाम असलेलं, सभामंडप असलेलं अतिशय सुंदर मंदिर आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. औंध हे गाव अतिशय ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न असं गाव आहे आणि अतिशय सुंदर अशी वेगवेगळी ठिकाणं आज तुम्हाला इथं बघायला भेटतील. त्यामुळं औंधला एकदा अवश्य भेट द्या. औंधच्या परिसरामध्ये अनेक प्रकारची मंदिरं आहेत. ते तुम्हाला बघायला भेटतील. तुमचं आध्यात्मिक ज्ञान वाढवतील. तुम्हाला मनानं प्रसन्नसुद्धा ठेवतील. म्हणून औंधला जर तुम्ही आला, सातारापासून 46 किलोमीटर आणि कराडपासून साधारणतः 50 किलोमीटर असणारं हे औंध हे गाव अतिशय सुंदर असं आहे. तुम्ही त्याला नक्की भेट द्या, कारण आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामधलं एक अग्रणीय नाव म्हणजे औंध होय.